नमस्कार. माझ्या यूट्यूब मराठी चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुमचं घर स्वच्छ आणि मेंटेन कसं ठेवता ते आम्हाला दाखवा. तर तेच रुटीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. स्वयंपाक झालेला आहे, तुमचे दादा जेवून गेलेले आहेत आणि भांड्याचा पसारा बघा किचनवरून सगळा तसाच आहे. ही भांडी आता अगोदर घासून घ्यायची आपण आणि नंतर हॉलमधली साफसफाई करायची आहे याची. तर भांडी घासल्यानंतर सगळा पसारा निघाला असं वाटतं आणि कपडे झाल्याच्या नंतर कपडे अजून माझी धुवायचे आहेत, पण कपडे नंतर धुणार आणि अगोदर भांडी घासून घेते. मी किचनमध्ये भांडी घासत होते तोपर्यंत विघ्नेश आला आणि विघ्नेश बोलला दारामध्ये गाय आलेली आहे, त्या गाईला चपाती एक दे म्हणजे मी देऊन येतो. विघ्नेशला आमच्या प्राण्याविषयी पक्ष्याविषयी खूप प्रेम आहे. कबूतर जरी दारामध्ये दिसली तरीसुद्धा वाटीतून तांदूळ नेणार, कबुतरांना घालणार. तर त्याने गाईला चपाती दिली आणि मी त्याच्या पाठीमागूनच गेलेली. तर हात बघा कसा फिरवतो या गाईच्या पोटावरून. त्याला खूप प्रेम आहे पक्ष्याविषयी आणि प्राण्याविषयी. अभ्यास करायला लागलेला आहे. आता त्याला म्हटलं 2 वाजता ट्युशनला जायचं आहे, अभ्यास करून घे म्हणजे तुला ट्युशनला पाठवते. तर त्याला म्हटलं सकाळीच अभ्यास केलेला चांगला असतो, अगोदर अभ्यास करून घे म्हणून तो अभ्यास करतोय. विघ्नेशला बाहेर अभ्यासाला बसवलं आणि म्हटलं आता भांडी घासून घ्यायची. स्वयंपाक तर माझा झालेला आहे, पण सगळ्यात अगोदर मी भांडी घासून घेते. स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला किचनवरती खूप सगळा पसारा असल्यानंतर काही सुचत नाही, म्हणून सगळ्यात अगोदर आपण भांडी घासून घ्यायची. तर मी आता भांडी घासून घेते. देवपूजा पण मी करून घेतलेली आहे. आंघोळ केल्यानंतर लगेच मी देवपूजा करून घेतली, कारण आंघोळ केल्यानंतर देवपूजा लगेच केली की घर कसं प्रसन्न मस्त छान वाटतं, म्हणून आपण अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाक झालेला आहे. आता भांडीसुद्धा मी घासून घेते म्हणजे एक एक काम सगळं आवरत जाईल. भांडी घासतो आपण त्यावेळेला आपण सगळी भांडी आधी क्लीन करून घ्यायची आहेत, धुवून घ्यायची आहेत. म्हणजे काय होतं आपला कात्या पण खराब होत नाही आणि भांड्याला जे कडक खरकटं वगैरे चिकटलेलं असतं ते सुद्धा निघून जातं आणि भांडी आपली एकदम मस्त छान धुतली जातात आणि घासून निघतात. म्हणून आपण भांड्यांना अगोदर धुवून घ्यायचं आहे. तर माझी भांडीसुद्धा मी सगळी धुवून घेतलेली आहेत, आता घासून घेते. स्वयंपाक झाल्याच्या नंतर जी भांडी निघालेली असतात ती खूप असतात, नाश्त्याची चहाची ही सगळी भांडी असतात, त्याच्यामुळे जास्त भांडी आपली निघतात. तर मी सकाळची विम लिक्विडनं भांडी घासते आणि दिवसभरामध्ये विम बार साबण असतो त्या साबणाने घासते, कारण विम लिक्विडनं भांडी घासलेली मस्त क्लीन होतात. म्हणून विम लिक्विड जर जास्त भांडी असतील ना तर विम लिक्विड वापरायचं आणि कमी भांडी असतील तर विम बार साबण वापरायचा. विम बार साबण पण काय आपण धुवून स्वच्छ ठेवायचा, नितळून ठेवायचा व्यवस्थित, नाहीतर मग त्याच्यामध्ये पाणी साठलं की सगळा साबण आपला विरघळून जातो, सगळा वायात जातो. आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कारण आपण लेडीज आहे म्हटल्यानंतर घरातल्या गोष्टी आपल्या लेडीजना सगळ्या माहिती असतात, काय केल्यानं काय होतं. म्हणून आपण लक्ष सगळे आपल्या घरामध्ये द्यायचं आहे. आपण जर लक्ष नाही दिलं घरामध्ये कुठल्याही गोष्टीला, कुठलीही वस्तू वाया जात्या काय होते तर आपल्याच संसाराचं नुकसान होणार आहे. म्हणून बारकाईनं लेडीज लोकांचं तर बारकाईनं घरामध्ये लक्ष असावं. विम लिक्विडने भांडी घासताना पण पटपट होतात आणि धुतावेळी पण झटपट होतात. म्हणजे आपल्याला काम 10 मिनटं लागायची भांडी घासण्यासाठी ते आपल्याला 5च मिनटात आपलं काम होतं. तर मी जर्मनची पातेलेसुद्धा गॅसवरती धुवून ठेवलेली आहेत, ती घासायची आहेत, पण ती काळ्या साबणानं घासते म्हणून ती साईडलाच ठेवलेली आहेत. काळा साबण जर स्टीलच्या भांड्याला लागला तर स्टीलची भांडी सगळी तेलकट होतात, म्हणून अगोदर स्टीलची भांडी घासून घ्यायची आणि नंतर ॲल्युमिनियम जर्मनची अशी भांडी असतात ती घासायची. आमच्याकडं पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे, म्हणून पाणी चांगलं जपून वापरावं लागतं. तर ह्या टोपल्या मी घासत्या ना त्या कशासाठी घेतलेल्या आहेत, ही काळीवाली घेतलेली आहे ती फळ ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि ही पोपटी कलरची आहे ती घेतलेली आहे कडधान्यांना मोड आणण्यासाठी. कारण अशा जर टोपल्या असतील तर कडधान्यांना मोड खूप चांगलं येतात, म्हणून अशा टोपल्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि ती खालची ही टोपली आहे ती फळ ठेवते फक्त, काय केळी असो, केळं काय आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही तर बाहेरच ठेवतो ना, म्हणून त्या टोपलीमध्ये ठेवली तर हवा लागते सगळीकडून आणि चांगली राहतात. आता स्टीलची भांडी धुवून घासून झालेली आहेत. आता मी ॲल्युमिनियमची टोप किंवा पातेले कढई हे आहे ते घासून घेते. भांडी माझी सगळी घासून झाली. या भांड्यामधलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. नाहीतर दिवसभर भांड्यामध्ये जर पाणी राहिलं तर डाग पडतात भांड्यांना,
म्हणून आपण भांड्यामधलं पाणी काढलं की एकदम मस्त क्लीन पुसल्यासारखे होतात. भांड्याचा टप आहे तो आता फ्रीजच्या साईडला स्टूल आहे त्याच्यावरती ठेवते, म्हणजे आपला किचन ओटा सगळा व्यवस्थित क्लीन करता येईल आपल्याला. नळाच्या वरती ही काच लावलेली आहे, ती साबण ठेवण्यासाठी लावलेली आहे. साबण, डेटॉल, काळा साबण किंवा पितांबरी देव धुण्यासाठी ही इथं ठेवलेली आहे. ती काच पण आपण किचन बशी कपडा असतो त्याच कपड्याने पुसून घ्यायची, कारण किचन बसला कपडा आपण सकाळी धुण्यासाठी टाकतो, त्या कपड्याने पुसून घेतली म्हणजे कपडा पण धुवायला जातो आणि काचसुद्धा क्लीन होते. सकाळी एकदा मी शेगडी आणि किचन ओटा सगळा धुवून काढते, घासून काढते, कारण एकदा सकाळी धुतल्यानंतर दिवसभरामध्ये पुसून घेतली तरीसुद्धा शेगडी चालते किंवा किचन ओटा. एकदा जरी कपडा फिरवला तरीसुद्धा क्लीन होतो किचन कट्टा. म्हणून सकाळी आपल्याला एक टाईम तरी आपल्याला किचन किंवा शेगडी धुवून घ्यायची आहे. हा जो सफेदवाला मी डबा घासत्या तो डबा मी ओल्या कचऱ्यासाठी केलेला आहे, म्हणजे किचनवरतीच तो डबा कायमचा असतो. तर रोज संध्याकाळ सकाळ दुपार 3 टाईम ह्या डब्याला मी घासून घेते. म्हणजे काय होतं, ओला कचरा एका डब्यात आणि सुका कचरा एका डब्यात असा असतो. पण संध्याकाळच्याला मी हा कचरा सगळा पिळून एकदम एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधते आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकते, म्हणजे ओला कचरा साईडला आणि सुका कचरा साईडला असं होतं. आता मी किचन सगळं घासून घेतलेलं आहे, आता सगळं धुवून घेते, म्हणजे आता इथलं काम आपलं आवरलेलं आहे. आता किचन सगळा धुतलेलं आहे, मॉपनी पाणी सगळं काढलेलं आहे, तरीसुद्धा सुका कपडा घेऊन पुसून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, आपला किचन लवकर सुकला जातो आणि छान दिसतो. मला एक सवयच आहे. तर आपली आता भांडी घासून झालेली आहेत, किचन ओटा पण आता सुक्या कपड्याने आपण पुसून घेतलेला आहे, सगळा क्लीन करून घेतला व्यवस्थित. आणि इकडे शेगडी सकाळी धुतलेली होती, आता पुसून घेतलेली आहे. आणि इथं कुकर लावलेला आहे भात कमी पडेल म्हणून. आता इथलं सगळं काम झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत हॉलमध्ये. चला तर आपण हॉलमध्ये जाऊ. तर इथे बघा, विघ्नेश खालून उठून वरती बेडवरती झोपलेला, चादरसुद्धा काढलेली नाही, तिथेच आहे ती. आता इकडे टॉवेल आंघोळीस आलेला तिथेच आहे, कपडेसुद्धा तिथेच आहेत, सगळा पसारा आहे. आता सगळा हा पसारा आहे तो सगळा आवरावर करू पसारायची आणि नंतर हॉलमधली आपण साफसफाई करायला घेऊ. सगळ्यात अगोदर आपल्याला फर्निचर पुसून घ्यायचं आहे. तर कपडे ठेवून देते, टॉवेल सुकत घालायचा ना. तर काय विघ्नेशला बोलली होती टॉवेल सुकत टाक म्हणून, तो गेला बाहेर. टॉवेल सुकत नाही टाकलं आणि काय नाही, रोज असंच असतं मुलांचं. एक काम 3 वेळा सांगितलं तरीसुद्धा काही वेळेला त्यांना समजत नाही आहे. आता ही बॅग बघा, अभ्यास केला आणि बाहेर गेलेला आहे. बॅगसुद्धा तशीच आहे. आता ही बॅग जर व्यवस्थित ठेवली तर व्यवस्थित सगळे बुक्स वगैरे राहतील. आता पेन्सिल रबर कुठे गेला की मग आणि म्हणायचं मम्मी पेन्सिल कुठे आहे, रबर कुठं आहे. आपण तर काहीच ठेवत नाहीत, पण मग मम्मीला विचारायचं पेन्सिल कुठे आहे, रबर कुठं आहे. आता इकडे तिकडे सगळे कपडे असतात, टॉवेल सुकत घालायचे किंवा चादर बेडशीट अशी काढायची असेल ते सगळे घडी घालून व्यवस्थित ठेवायचे. आणि नंतर आपल्याला आता हे पुसून घ्यायचं आहे सगळं. आता ही बॅग आहे ती मी आतमध्ये ड्रावरमध्ये ठेवली, कारण बाहेर ठेवली की सगळा पसारा दिसतो म्हणून. आता हेल्मेटसुद्धा हे वरती ठेवते, म्हणजे खाली पसारा दिसत नाही. तर हेल्मेट ठेवलं मी वरती आणि आता फर्निचर पुसून घेऊ. ज्या वेळेला मी फर्निचर पुसते त्यावेळेला सुक्या कपड्यानेच पुसते. 8 दिवसानं एकदा स्प्रे मारून फर्निचर सगळं पुसते मी, कारण रोज जर आपण ओलं केलं त्या फर्निचरला तर त्या फर्निचरला पोपडे सुटले जातात. म्हणून आपल्याला रोज ओलं करायचं नाही. सुक्या कपड्याने जरी आपण रोज पुसलं ना तरीसुद्धा फर्निचर क्लीन होतं. रोज जर हात मारलेला असला फर्निचरवरती तर फर्निचरवरती डाग पडत नाहीत आणि स्वच्छ एकदम दिसतं. 8 दिवसाला एकदाच आपण स्प्रे मारून क्लीन करून घ्यायचं सगळं फर्निचर. आणि जरी ते वॉटरप्रूफ असलं तरीसुद्धा त्याला पोपडे सुटले जातात. म्हणून आपल्याला दररोज स्प्रे मारून किंवा पाण्याने पुसायचे नाही. मी संध्याकाळचा सुद्धा फर्निचरवरती मोठा मोठा असा हात मारून घेते, म्हणजे दिवसभरात जर आपल्याला हँडेलला हात लागतो, तेलाचा लागतो किंवा कशाचा पण लागतो, ते खराब दिसतं. मग संध्याकाळचा थोडासा मोठा मोठा मारला की मग सकाळचं पण आपल्याला जास्त अवघड जात नाही. आमची खिडकी ना कधी कधी अर्धी खुल्ली असते, मग ती सगळी धूळ आहे बाहेरची ती घरामध्ये आतमध्ये येते. मग थोडी जरी धूळ दिसली तर मला ते बरं वाटत नाही, मी लगेच पुसून घेते. आपण जर सारखं सारखं असं पुसून घेतलं तर आपल्याला जास्त पण डीप क्लीन करायला लागत नाही घर आपलं. 2 महिन्याने 1 महिन्याने 15 दिवसानं असं केलं तरीसुद्धा चालतं. आपल्याला अशी रोज सवय लावून घेतली आपल्याला,
म्हणजे घरसुद्धा एकदम क्लीन, स्वच्छ, मस्त, छान वाटतं एकदम. आता आपण ड्रावर काय काय आहे ते पुसून घ्यायचे आहेत. हा ड्रावर आहे, त्यामध्ये लॉक, गाडीच्या चाव्या, कैची अशा ह्या वस्तू असतात. मग ते रोज ठेवताना आपल्याला हाताने काही घाण पडलेली असते किंवा ड्रावरमध्ये अशी घाण झालेली असते, ती रोज क्लीन करून घेतली की ड्रावर पण छान राहतात आणि वस्तू पण आपल्या चांगल्या राहतात. तर मी सगळं ते ड्रावर पुसून घेतलं. आता औषधाची बॉटल आहे तीसुद्धा आपल्याला पुसून ठेवायची आहे. रोज संध्याकाळी आपण औषध घेतो, काय करतो आणि तशीच जर ठेवली बॉटल तर त्याला मुंग्या लागण्याची शक्यता असते. म्हणून औषधाची बॉटल अशी पुसून ठेवायची. आणि इथं तेलाच्या बॉटल वगैरे आहेत, ते तेल पडलेलं असतं ते पुसून घ्यायचं. खिडक्या इकडे, खिडकी खोलल्यामुळे धूळ सगळी आतमध्ये येते आणि काचेवरती येऊन बसते. तर खिडकीसुद्धा रोज आपल्याला एका कपड्याने पुसून घ्यायची आहे. खिडकीच्या साईडचा कट्टा आपल्याला सगळा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरती पण धूळ बसलेली दिसत नाही. जवळ गेल्याच्या नंतरच आपल्या त्या कट्ट्यावरची धूळ दिसते. भिंतीला जी लावलेली स्टाईल आहे तीसुद्धा जेवढी हाताला येईल तेवढी मी पुसून घेते. जास्तीत जास्त किती मिनटं लागतात आपल्याला? 20 ते 25 मिनटं लागतात. 25 पण नाही, 20 मिनटात सगळी क्लिनिंग होऊन जाते पुसून. फर्निचर, लादी, कुठं डाग पडला असेल, बोर्ड लाईटचे, आपले रिमोटसुद्धा आपल्याला रोज पुसून घ्यायचे आहेत. रिमोटला आपल्या टी व्ही लावताना किंवा AC लावताना हात लागलेला असतो, तेलकट, चिकट, मग त्या बटनामध्ये जाऊन सगळं बसतं आणि काळे पडले जातात बटणं आणि कधीकधी बिघडली पण जातात रिमोट. जर आपण असे क्लीन करून ठेवले तर आपले जास्त दिवस वस्तू टिकतात. जास्त दिवस जर वस्तू आपल्याला टिकवायच्या असतील तर अशा रोज क्लीन कराव्या लागतील आणि रोज क्लीन केल्या तर जास्त दिवस टिकतात. तर आता बेडसुद्धा मी हा सगळा झाडून घेते आणि गाद्या सगळ्या खाली घेऊन गादीचा जो मागचा भाग असतो तो सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचा आहे. कारण संध्याकाळचा किंवा दिवसभर आपल्या मुलांनी काही खाल्लेलं असतं, बेडवरती बसून चॉकलेट, कुरकुरे, चिप्स अशा प्रकारचे काय वस्तू खाल्लेल्या असतील त्याचं सगळं पडलेलं असतं त्या गादीवरती. मग गादीवरून खाली बेडवर जातं. मग गाद्या खाली घेऊन आपण स्वच्छ बेड पुसून घ्यायचा, म्हणजे खाली मुंग्या पण लागत नाहीत, कॉक्रोच वासाने येत नाहीत. जास्त दिवस जर आपण बेडवरनं गाद्या काढल्या नाहीत आणि खाली जर गादीच्या खाली जर आपण बघितलं ना तर असे काळे काळे डाग पडले जातात. तर ते डाग कशाचे असतात? जे आपण घाण बेडवर बसतो ती पायाची घाण वगैरे किंवा मुलांनी खाल्लेलं काय सांडलेलं असतं ते खाली पडून त्याच्यावरती बुरशी येते आणि नंतर ते गादीच्या खालच्या बाजूला जाऊन बसतं आणि बुरशी आल्यावर सगळे त्या कपड्याला किंवा गादीला सगळे चिकटतं आणि काळे काळे डाग पडले जातात गादीला. म्हणून आपल्याला रोज व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. मंदिराच्या खालच्या साईडची जी लादी असते ती मी या रुमालाने पुसून घेते. आता माझं सगळं पुसून झालेलं आहे. फर्निचर, लादी, कुठं बोर्ड असतील काय सगळं पुसून झालेलं आहे. जास्तीत जास्त मला 20 मिनटं लागलीत. आता मी झाडू मारून घेते. दिवसभरात एकदा सकाळी एवढा छान झाडू डीप मारायचा, काना कोपरा सगळा झाडून मारायचा आणि फर्निचरसुद्धा आपलं किचनमधलं आतलं ड्रावर, बाहेरलं ड्रावर सगळं पुसून घ्यायचं. फ्रीज पुसून घ्यायचं, फ्रीज मागं पुढं घेऊन झाडू मारून घ्यायचा. तर आता फ्रीजच्या समोरचं कपाट आहे ते सुद्धा मी हाताला येतं तेवढंच मी पुसून घेते, कारण वरती काही घाण होत नाही. हाताला येते तेवढंच कपाट आपल्याला पुसून घ्यायचं, म्हणजे काय हात आपला लागला जातो. डब्बा घेताना, डाळ घेताना, साखर घेताना. पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आता स्वयंपाक झाला, भांडी झाली, सगळं फर्निचर पुसून घेतलेलं आहे. फक्त राहिलेले आहे लादी आणि कपडे. तर म्हटलं थोडं 5 मिनटं विश्रांती करावी. हे बघा मला घाम आलेला आहे, घाम पण पुसलेला नाही मी. तर आता झालेलं आहे क्लिनिंग. आता मी कपडे धुवून घेते
आणि लादी पुसून घेते. म्हणजे सगळं काम माझं आवरलेलं आहे. 10:30-11 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं जातं. आपल्याला फर्निचर पुसायला किंवा दुसरे कुठल्या पण वस्तू पुसायला, सगळ्या घरातल्या वस्तू पुसण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. पण रोज जर अशी क्लिनिंग केली ना, पूर्ण घर डीप क्लिनिंग करतो ना, त्या प्रकारे आपलं घर दिसतं. रोज असं फर्निचर किंवा कुठल्याही वस्तू आपल्या पुसून घेतल्या तर असं वाटतं की किती मस्त घर दिसतंय, स्वच्छ घर दिसतंय. तर बाहेरची सुद्धा, मला शेजारची सुद्धा म्हणतात की तुमचं घर किती स्वच्छ मेंटेन ठेवता तुम्ही. तर म्हटलं चला ताईंच्यासोबत मी आज हा व्हिडिओ शेअर करते, म्हणजे ताईंना सुद्धा मदत होईल ह्या व्हिडिओची. तर चला मी कपडे धुवून घेते आणि लादी पुसून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. माझे आता कपडे सुद्धा धुवून झालेले आहेत. आता ही कपडे आहेत ती किचनवरती ठेवते ना, अगोदर लादी पुसून आणि डायरेक्ट मग वरती जायचं मिशनला कपडे स्पिन करण्यासाठी, म्हणजे सुकवण्यासाठी फक्त लावायचे आहेत. पावसाळा आहे म्हणून मी मिशनला सुकवण्यासाठी लावते, नाहीतर मला जास्त करून मिशनचे कपडे आवडतच नाहीत, हातानेच मी धुते. तर आता लादीसुद्धा पुसून घेते. सगळी माझी लादी पुसून झालेली आहे. आता आपण ही कपडे आहेत धुतलेले, ती मिशनला लावायचे आहेत स्पिन करायला. तर स्पिन करण्यासाठी 8 मिनटं लागतात. तर आपण मिशनला लावू आणि टेरिसवरचे कपडे घेऊन येऊ. म्हणजे ही 8 मिनटं होईपर्यंत टेरिसवरचे कपडे आणून घड्यासुद्धा आपल्या घालून होतील. तर इथे मी मिशन लावत्या, फक्त पिळण्यासाठी मिशन लावलेले आहे, हातानेच धुतलेले आहेत कपडे. आता आपली मिशन होईपर्यंत ही टेरिसवरचे कपडे खाली न्यायची आणि घड्या घालायच्या. म्हणजे ती कपडे पिळून होईपर्यंत मिशनला ही कपडे घडी घालून होतात. तर चला, तर आता कपडे मी सगळे काढते आणि खाली घेऊन जाते. आता ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून आपण कपाटामध्ये व्यवस्थित जिथल्या तिथं ज्याची त्याची कपडे ज्या त्या कपड्यावरती ठेवायचे आहेत. रोजची धुतलेले कपडे जर असे आपण व्यवस्थित नीटनेटकी घडी घालून ठेवली तर इस्त्री केल्यागत आपली कपडे राहतात आणि रोज शोधावं लागत नाही की कपडे कुणाची कुठे आहेत आणि कुणाची कुठे आहेत. ज्या त्या जाग्यावरती कपडा ठेवला तर रोज आपल्याला लगेच घावतो. सकाळच्या 11 वाजलेले आहेत. सगळी माझी कामं झालेली आहेत. तर तुम्हाला दाखवते हॉल किचन किती मस्त क्लीन झालेलं आहे. मगाशी मी आंघोळ करून ड्रेस घातलेला, पण बाहेरची लादी धुतली, म्हणजे अंगण माझं आहे ते धुतलं, त्यावेळेला सगळी भिजून गेलेली आहे. पाऊस आला आणि भिजून गेली, म्हणून मी चेंज केलं आणि मॅक्सी घातलेली आहे. आता सगळं माझं काम झालेलं आहे. 11 वाजलेले आहेत. घड्याळामध्ये तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा 11 वाजलेले आहेत. तर आता सगळं काम आपलं झालेलं आहे. कपडे, लादी, भांडी आणि सगळं फर्निचर पुसून घेतलं. हे सगळं काम करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 तास लागतो आणि जेवणाला 1 ते 1.5 तास लागतो. 2-3 तास आपले असले की सगळं काम होऊन जातं. तर चला, मी व्हिडिओचा एंड इथंच करते. बाय बाय.